नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? हे जे पार्सल मी ओपन करते आहे, ओपन करून पूर्णपणे मी दाखवत होती, पण माहीत नाही कशी काय ती शूटिंग बंद झाली. त्यामुळे हे जे पार्सल आहे तुम्हाला पूर्ण बघायला नाही मिळालं आहे, त्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी. पण आता या व्हिडिओच्या पुढे तुम्हाला हे पार्सल बघायला मिळेल आणि त्याची प्राईस, त्याची सगळी माहिती मी तुम्हाला देईन. पण आता जे पार्सल ओपन केल्यानंतर जे पुढचं मी शूट करायला गेली होती ते दाखवता आलं नाही. हे आता दुसरं पार्सल आहे, ते ओपन करते आहे मी. पुढे आता जितके पण पार्सल्स मी ओपन करीन त्याची पूर्ण तुम्हाला डिटेल्स, प्राइस सकट सगळं सांगेन. हे जे पार्सल आहे ते मिशोवरून मी मागवलेलं आहे आणि हे एक छोटंसं इलेक्ट्रिकल कुकवेअर आहे. तुम्ही काही बोलू शकता, याला पॅन बोलू शकता. छोटंसंच भांड आहे, याच्यामध्ये तुम्ही भरपूर काही करू शकता. याचं जे लीड आहे ते प्लास्टिकचं लीड आहे, ग्लास टाइप मध्ये लीड आहे. या कुकवेअरचा कलर लाईट ग्रीन आणि क्रीम कलर मध्ये आहे. हे जे भांड आहे ते नॉनस्टिक मध्ये आहे. ह्याचं जे हँडल आहे ते डिटॅचेबल आहे. हे इथे एक छोटंसं ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे. ह्याचं भांड नॉनस्टिक असल्या कारणाने माझ्या मते ह्याच्यामध्ये एक छोटासा केकही बनू शकतो. याची जी वायर आहे ती खूपच छोटी आहे. हे ऑन करताना मला कदाचित एक्सटेन्शन वायर यूज करावी लागेल. याच्या लीडला 2 छोटे छोटे होलही दिलेले आहेत. ओव्हरऑल या कुकवेअरचा लुक खूपच सुंदर आहे. क्रीम अँड ग्रीन कलर मध्ये आहे हा, आणि याची प्राइस आहे 707 रुपीज. कॉस्टली आहे पण खूप छान आहे. मी याचा यूज केलाय, खूपच मस्त आहे. हे जे कुकवेअर आहे हे मल्टिपल यूज होऊ शकतं, कारण की हे पोर्टेबल पण आहे. जे कॉलेज गोईंग हॉस्टेलमध्ये वगैरे राहतात किंवा कुठे असे एकटे राहतात त्या लोकांसाठी अतिशय खूप चांगलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही मॅगी, चहा, डाळ, भात जे तुम्हाला बनवायचं ते तुम्ही बनवू शकता. आणि माझ्या मते केकही याच्यामध्ये बनवू शकतो. हा मी ट्राय करणार आहे एक्सपेरिमेंट. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर कुठे बाहेर पिकनिकला चालले आहात तर तुम्ही तिकडे सुद्धा कॅरी करू शकता. खूप जागी तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. तुमच्या सुटकेसमध्ये राहू शकता. एकदम पोर्टेबल आहे. जर तुम्ही पर्समध्ये, जरी मोठी जर पर्स आहे त्याच्यामध्ये पण ठेवून जर तुम्ही कुठे बाहेर चालले तर घेऊन जाऊ शकता. तुमचं तुम्ही छोटं मोठं काही बनवू शकता. हे पहा, आज माझ्याकडे गॅस संपलेला आहे तर मी याच्यामध्ये चहा बनवते आहे आणि खूप छान अशा प्रकारे चहा बनलेला आहे. मला वाटलं नव्हतं इतक्या छान प्रकारे चहा बनेल. हा पहा, चहा बनलाय आणि अतिशय व्यवस्थित जसा गॅसवर बनतो तसाच हा चहा बनलेला आहे. लिक्विड फॉर्म मध्ये जर काही तुम्ही बनवत असाल तर कमीत कमी 3 ते 4 जणांचा आरामात बनेल ह्याच्यामध्ये. चहा तर मस्त 3 ते 4 जणांचा बनेल. जे राईस कमी खातात त्यांच्यासाठी 2 जणांचा बनेल आणि भाजी म्हणत असाल तर 2 ते 3 जणांची आरामात बनेल. हे आता थोड्या वेळापूर्वी आलंय दुसरं पार्सल आणि ते आता आपण अनबॉक्सिंग करत आहोत. आता या पार्सलच्या बॉक्समध्ये काय आहे ते तुम्हाला मी दाखवते. ही पहा, खूप सुंदर अशी व्हाईट अँड रेड कलर मध्ये कप बशी मी मागवली आहे. ह्याची जी बशी आहे ती खूप वेगळ्या आकाराची आहे. खूपच सुंदर त्याचा आकार आहे, अट्रॅक्टिव्ह आहे आणि मला ही खूप आवडली होती. आणि हे मी मिशोवरून मागवले आणि याची प्राइस आहे ₹333. ही जी कप अँड सॉसर आहे ती सिरॅमिकची आहे. व्हिडिओच्या स्टार्टिंगला जे प्रॉडक्ट मी अनबॉक्सिंग करत होती आणि त्याचं जे शूट नाही झालं आहे, आता मी त्याची माहिती देणार आहे कारण की त्याचं अनबॉक्सिंग झालेलं आहे आणि त्याला आता मी तुम्हाला पूर्णपणे डेमो दाखवून त्याची पूर्ण माहिती देणार आहे.
हे कंटेनर आहे जे मी राईस करता यूज करणार आहे. ॲक्च्युली हे मल्टीपर्पज कंटेनर आहे, म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये राईस ठेवू शकता, पीठ ठेवू शकता, जे तुम्हाला मन करेल ते ठेवू शकता. मी याच्यामध्ये राईस ठेवणार आहे आणि हे माझं राईस कंटेनर असणार आहे. आता हे जे कंटेनर आहे ते प्लास्टिकचं आहे, ट्रान्सपरंट आहे, चांगल्या क्वालिटीच्या प्लास्टिकचं बनलेलं कंटेनर आहे. हे ह्याची जी कपॅसिटी आहे ती 7.5 kg आहे. तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये मी जे राईस ट्रान्सफर केलंय ते कमीत कमी 5 किलो राईस आहे आणि ते एकदम व्यवस्थित बसले आहे. हे पहा कंटेनरचं लीड, आणि त्या लीडमध्ये एक स्पेशालिटी आहे ते मी आता दाखवते तुम्हाला. लीडमध्ये एक छोटीशी डब्बीसारखं स्पेस बनवलेली आहे आणि त्याला होल होल केलेले आहेत. इकडे गरम मसाले ठेवायचे, कारण की गरम मसाल्याच्या वासाने कुठल्याही प्रकारचे कीटक त्या तांदळामध्ये होणार नाहीत आणि मुंग्या देखील त्याच्या तांदळामध्ये जाणार नाहीत. गरम मसाले या लीडमध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावरती एक छोटंसं लीड आहे ते बंद करायचं आणि त्या होलच्या थ्रू फक्त गरम मसाल्याचा सुगंध त्याच्यामध्ये राहतो. या कंटेनरचा ओव्हरऑल कलर आहे व्हाईट अँड ट्रान्सपरंट. या कंटेनर सोबत छोटासा क्यूट असा ट्रान्सपरंट मेजरमेंट कपही दिला आहे, जेणेकरून तुम्ही मेजरमेंटनी राईस तुम्हाला किती पाहिजे तो घेऊ शकता. आणि या कंटेनरचं मेन लीड ओपन करण्याची गरज नाही आहे. वरती एक ट्रान्सपरंट लीड दिलंय, ते फक्त तुम्हाला ओपन करायचे. इझिली ओपन होतं आणि मी त्याच्यातून इझिली राईस काढू शकते. हे कंटेनर पण मी मिशोवरून मागवलेलं आहे आणि याची प्राइस आहे 1121 रुपीज. चला आता सगळं मी व्यवस्थित अरेंज करून ठेवते. हा जो गोंधळ तुम्ही पाहत आहात हा आमच्या बडी आणि टेडीचा आहे. दोघांमध्ये अतिशय मोठं कॉम्पिटिशन चालतं. तो म्हणतो मी फेवरेट आहे, हा म्हणतो मी फेवरेट आहे. हे जे गोल्डन कलरचं छोटंसं पिल्लू बघताय तुम्ही, हे आमच्या घरातला न्यू फॅमिली मेंबर आहे. त्याला आम्ही रेस्क्यू करून घेऊन आलो आहोत. हा आमच्या लाईफ मध्ये कसा आला, आम्ही त्याला रेस्क्यू कसं केलं, हे पुढे या व्हिडिओच्या तुम्हाला बघायला मिळेल. ह्याची पूर्ण मी स्टोरी टाकली आहे. खूप इंटरेस्टिंग आहे, नक्की ऐका आणि बघा. आणि याचं नाव आम्ही गोल्डी बडी ठेवलं आहे. आपल्याला बरोबर चावतो, स्वतःचा हात चावतच नाही. हा
काय थांब बेटा, देते जेवण. ही पहा आली आहे मिली, जेवणाची वेळ झाली आहे. हे पहा गुड्डू, सोनी, बब्बू तिघजण किती गोड बसले आहेत. यांच्या बाबतीत एक दुःखद खबर आहे. आमचा जो ब्लॅक अँड व्हाईट हा छोटासा गुड्डू बसलाय ना, हा आता या जगात नाही आहे. आजारी पडला होता. आम्ही आणि डॉक्टरांनी प्रयत्न खूप केले पण नाही वाचला. बॅड लक. आमची जी पोरं गेली आहेत आम्ही त्यांना भरपूर मिस करतो, पण जे आहेत त्यांच्यावरती भरपूर प्रेम करतो आणि त्यांचंही आमच्यावर भरपूर प्रेम आहे. हा आहे आमचा गोल्डी बडी. आज तुम्हाला मी आमच्या न्यू फॅमिली मेंबर बरोबर इंट्रोड्यूस करणार आहे. एक छोटंसं क्यूटसा पप्पी, त्याला आम्ही रेस्क्यू करून घेऊन आलो आहोत. ॲक्च्युली हा जो पप्पी आहे हा कारच्या बोनेटमध्ये सापडला आहे. एक पर्सन आला गॅरेजमध्ये आणि त्यांनी गॅरेजवाल्याला सांगितलं का माझ्या कारमध्ये काहीतरी फॉल्ट आला आहे, प्लीज जरा चेक करा. तर जसं ते बोनेट ओपन केलं त्याच्यामध्ये हा छोटासा नन्नू मन्नू पप्पी त्या कारच्या बोनेटमध्ये जखमी हालतमध्ये सापडला. त्याला खूप भयंकर प्रकारची जखम झाली होती. त्याच्यामध्ये अक्षरशः मॅगेट्स पडले होते. मॅगेट्स म्हणजे किडे पडले होते आणि खूप हालत खराब होती त्याची. तर ते जे गॅरेजवाले दादा होते खरोखर आजही माणुसकी जिवंत आहे ह्याच्यावरून कळतं. गॅरेजवाल्या दादानी फटाफट त्याला उचललं, आपल्या मेकॅनिकला सांगितलं कस्टमरची कार रिपेअर करायला आणि त्या पप्पीला घेऊन ते फटाफट डॉक्टरकडे गेले. त्यांनी त्याची ट्रीटमेंट चालू केली, त्याचे मॅगेट्स वगैरे सगळे रिमूव्ह केले आणि त्याला औषधं वगैरे दिले. तर मी ॲनिमल वेलफेअर असोसिएशनची मेंबर आहे. तर आमच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ आला आणि ॲड्रेस पण होता. तर ॲड्रेस माझ्या घराच्या फक्त 8-10 मिनिटावरतीच होता. मी फटाफट गेली तिकडे रात्री आणि बघितलं तर खूप खरोखर खराब कंडिशनमध्ये होता. त्याला औषधं वगैरे सगळे दिली जात होती, पण जसं घराचा जो कम्फर्ट मिळतो तो गॅरेजमध्ये थोडी मिळणार आहे. मग आम्ही त्याला घेऊन आलो घरी आणि आंघोळ वगैरे घातली आणि घेऊन गेलो त्याला. तर तोपर्यंत गॅरेज बंद झालं होतं. दुसऱ्या दिवशी गॅरेजवाल्या दादांनी आम्हाला सांगितलं जरा डॉक्टरकडे घेऊन जायचंय. मग आम्ही संध्याकाळच्या वेळेला गॅरेजवाल्या दादांबरोबर गेलो डॉक्टरकडे. डॉक्टरनी त्याला जे काय ट्रीटमेंट करायची ती केली आणि त्यानंतर मग मी गॅरेजवाल्या दादांना रिक्वेस्ट केली का छोटंसं बाळ आहे तर ह्याला घरात जे कम्फर्ट मिळेल ते इथे नाही मिळणार, म्हणून मग त्याला घरी घेऊन आली. तर घरी घेऊन आली तर आता आम्ही डिसाईड केलं का त्याला आपल्याकडेच ठेवायचं, म्हणून आता हा आमचा फॅमिली मेंबर झालाय. 7 जानेवारी भर थंडीत त्याला लोकांनी सोडून दिलं. कोणी हे केलं माहीत नाही. आमची माऊ या बाळाला बघून खूप खुश आहे, खूप खूप एन्जॉय करते त्याच्याबरोबर. ती त्याला केव्हापासून मांडीवर वगैरे घेऊन त्याच्याशी खेळते वगैरे आहे आणि तो पण खूप रिलॅक्स झाला. आधी जेव्हा तो आम्हाला भेटला फुल ऑन डिप्रेशनमध्ये होता, कारण की त्याला त्याच्या आईपासून सेपरेट केलं होतं. तर प्लीज एक रिक्वेस्ट करेन सगळ्यांना, जर का तुम्ही मुक्या जनावरांसाठी काहीही चांगलं करू शकत नाही तर प्लीज त्यांना हर्ट करू नका. प्लीज त्या पिल्लांना आपल्या आईपासून आणि आईला आपल्या पिल्लांपासून वेगळं करू नका, दूर करू नका. कारण की बघा, कर्मा रिटर्न्स. शेवटी जे तुम्ही कराल तेच तुम्हाला भोगायचं आहे यापुढे. तर विचार करून नेहमी पाऊल उचला. जरुरी नाही मनुष्यांवरतीच जर अत्याचार केले तर ते तुम्हाला भोगावं लागतं. सर्वात जास्त भोगावं लागतं तुम्हाला. मुक्या जनावरांवरती जर तुम्ही अत्याचार केला तर तुम्हाला सर्वात जास्त भोगावं लागेल असं मला वाटतं. कारण की ते मुक्का आहे, ते बोलू शकत नाही, ते स्वतःसाठी काही करू शकत नाही, तर ते अतिशय इनोसंट आहे. तर प्लीज तुम्ही जर त्यांच्यासाठी काही चांगलं करू शकत नाही तर त्यांच्यासाठी काही वाईटही करू नका. शक्य होईल तर एखादी चपाती, थोडेसे बिस्किट नक्की त्यांना खाऊ पिऊ घाला. तेही करू शकत नाही तर प्लीज त्यांना हर्ट करू नका, ही मनापासून रिक्वेस्ट आहे. कारण की जेव्हा हे जे मुके जनावर आहेत हे तळमळतात, तडफडतात, तेव्हा त्यांची हाय कधीच खाली जात नाही, नक्की लागते. तर जे पण हे असं करतात त्यांच्यासाठी रिक्वेस्ट आहे का प्लीज हे सगळं करू नका. कारण की हे भोग तुम्हालाही भोगायचे आहेत पुढे जाऊन, है ना. मी कोणालाही वाईट बोलत नाही आहे, पण जे खरं आहे तेच सांगते. कारण की कर्मा फिरून रिटर्न येतो. तर आपले कर्म नेहमी चांगले ठेवा, नेहमी पॉझिटिव्ह ठेवा, स्वतः पण सेफ राहा आणि दुसऱ्यांनाही सेफ ठेवा, हीच विनंती आहे. थँक्यू. यासोबत मी तुम्हाला गोल्डी बडी, आम्ही त्याचं नाव ठेवलंय, त्याची पूर्ण जर्नी आता दाखवत आहे. तो आता किती मोठा झाला आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते, बघून तुम्ही हैराण व्हाल. आज आमच्या बाळाचा आमच्याकडे दुसरा दिवस आहे आणि आम्ही त्याचं नाव गोल्डी बडी ठेवलंय. मी त्याला गोल्डी बोलते, आनंद त्याला बडी बोलतात.
आजचा हा पूर्ण व्लॉग आमच्या गोल्डी बडीवरती बनवलेला आहे मी. तर एन्जॉय करा. खूप मस्त आहे, खूप क्यूट आहे आणि एवढ्या दिवसात जानेवारी पासून ते आतापर्यंत किती मोठा झाला हे सगळं तुम्हाला मी या व्लॉग मध्ये दाखवीन. गोल्डी, ओ गोल्डी, गोल्डी, ओ गोल्डी, ओ मेरा गोल्डी बच्चा, गोल्डी, ओ गोल्डी, गोल्डी इकडे बघ, इकडे गोल्डी, अरे मेरा गोल्डी, छोटा छोटा गोल्डी, मस्ती खोर गोल्डी, इधर इधर. आमच्यासाठी दुःखद आहे का हे जे छोटे छोटे पिल्लं आहेत त्यातलं जे ब्लॅक अँड व्हाईट पिल्लू आहे आम्ही खूप वाचवायचा प्रयत्न केला पण शेवटी ते गेलं आजारामध्ये. आता या व्हिडिओच्या रूपात त्याच्या आठवणी आमच्याकडे आहेत, त्याच मी या व्लॉगमध्ये टाकत आहे. आमची सगळी लेकरं खूप गोड आहे, जी गेली त्यांची खूप आठवण येते आणि जे आहेत ते खूप गोड आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर खूप आमचं जीवन चांगल्या प्रकारे स्पेंड करतो आहोत.
माझ्या घरामधला जो माहोल असतो तो पूर्ण दिवस असाच असतो. अशीच वाट लागत असते. ही कार्टे आमचे सगळे असे मस्ती करतात का घर आवरलेलं कोण म्हणणार नाही का आवरलेलं आहे, घर साफसुथरं आहे, सगळं म्हणजे वाट लावून टाकतात. पण खूप गोड आहेत आमची पोरं आणि आम्हाला आमची पोरं खूप 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 प्रिय आहेत. आमच्या सर्व पोरांचा माझ्यावर विश्वास, मम्मा आपल्याला जेवायला देईल, पण गोल्डी बडीला बिलकुल विश्वास नाही. म्हणून त्याचा इथे गोंगाट चालू आहे का जेवायला दे लवकर. ही होती आमची गोल्डी सोबतची जर्नी. हे मी एडिटिंग करायला बसलेली असताना ताजं शूट केलं आणि लगेच एडिटिंगमध्ये हा व्हिडिओ ॲड केला आहे. पाहिलं बघता बघता आमचा गोल्डी किती मोठा झाला.